नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। केक करण्यासाठी एका पातेल्यामध्ये सर्वप्रथम तेल घालून घेऊ। दही घालायचे, पिठी साखर घालायची। हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एक पण गिठोळी ठेवायची नाही आहे। जेवढं फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे। हा केक चवीला खूप छान लागतो आणि याच्यामध्ये मैदा नसल्यामुळे हा पौष्टिक पण आहे। आपलं मिश्रण फेटून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घालून घेऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हळूहळू याच्यामध्ये दूध घालायचं आहे। दूध एकखट्टी नाही घालायचं आहे, थोडं थोडं करून मिक्स करत जायचं आहे आपल्याला। जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करत चालायचं आहे। व्हिडिओ बघता बघता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सगळं दूध घालून घेतलेलं आहे आपण। आता हे मिश्रण आपल्याला 20 मिनिटाकरता झाकून ठेवायचे। 20 मिनिटाकरता रेस्ट करायचे। इकडे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे। जर आपल्याकडे केकचा भांडं नसेल तर आपण कुकरच्या डब्यामध्येही केक करू शकतोय। त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। डब्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर थोडासा मैदा घालायचा आहे आणि सगळीकडून डबा हलवून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे मी करतो त्याप्रमाणे करायचं आहे। उरलेलं पीठ झटकून टाकून द्यायचं आहे। इकडे 20 मिनिट झालेले आहेत। आपला रवा चांगला भिजलेला आहे। तुम्ही बघू शकता सगळं दूध शोषून घेतलेलं आहे त्याने, व्यवस्थित झालेलं आहे। आता 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे। आपण काही घालू शकतो, सोडा घालायचा असेल तर सोडा घालू शकतोय, नाही तर इनो घालू शकतोय। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरच्या डब्यामध्ये सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। 3 वेळेस त्याला टॅप करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जो एअर असतो तो निघून जातो। त्याच्यावर थोडीशी तुटी फुटी काजू बदाम घालायचे। आपल्या मर्जीनुसार आपल्याला जे आवडतं ते आपण घालू शकतो। आपल्या घरात असणाऱ्या साहित्यापासूनच बनतो हा केक, त्यामुळे बाजारातून वेगळं काही आणायची गरज नाही आहे। पटकन करू शकतो आपण ही रेसिपी।
आता का एका कढईमध्ये आपण असं स्टँड ठेवून घेऊ. कढई पहिलेच गरम करायला ठेवली होती मी आणि हा डबा त्यावर ठेवायचा आहे. आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 20 मिनिटाकरता आपल्याला केक होऊन द्यायचा आहे. 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला केक तयार झालेला आहे. त्याच्या कढई सोडलेलं आहे. आपण डब्याला तेल आणि मैदा लावून घेतला होता, त्यामुळे केक आपला चिटकत नाही. अशा प्रकारे आपला रवा केक तयार झालेला आहे. आपण असे काजू बदाम टुटी फ्रुटी लावून डेकोरेशन करू शकतो. केक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.